राम. विद्येचे आणि सकल कलांचे आराध्य दैवत विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा. छत्रपती शाहू महाराजांना त्रिवार वंदन. रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून 15व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत असताना स्पार्टन बॉईज खडीची गल्ली सांगरूळ सहर्ष सविनय सादर करीत आहे एक हास्याचा तुफान कल्लोळ. बचत गटाचा साहेब घुसलाय घरात आणि लक्ष्मीचा पोतराज आलाय दारात. अर्थात डोहाळ जेवणाचा नारळ भुरजाईच्या माळाचा आणि आंबाट खाऊन कान फुटलाय बाळाचा. सदरचा कार्यक्रम काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ज्याला कुणाला मुद्दाम केला असं वाटलं तर तसं समजा. मात्र का मेन रोड न सगळ्या गंमत करती बिन लग्नाची बाई फिरती. देवता गुपचूप बसलाय वरती तळ्याच्या माग हळूच शिरती. चांगलं चाललंय चालू दे चालू दे. चांगली पोर तशीच राहू दे. पिणक्यांची लग्न लवकर होऊ दे. हाय का खऱ्याचा न्याय हाय का खऱ्याचा न्याय. अरे सोम्या मर्दा गंधरीचा ऊस घालेलाच का नाही अजून. नाही मर्दा फडकरी झाल्यात 12 बोड्याचे. कारखान्याची ऍडव्हान्स घेतात ती घेतात आणि आम्हाला म्हणतात ऊस तोडून बांधून द्या मग भरून येतो. काय जमाना आलाय रे बाबा. आम्ही सोडून दिले ही केळं खाणार होय. नाही तर काय होईल का. आणि वरन प्रोग्राम मागत्यात काय चव राहिली नाही बाबा. सोन्या गावात काही नवीन वार रे. हा नवीनच वार आहे भावा. कुठलं रे. जुनं काय राहिलेलं नाही पहिल्यासारखे. कॉलेजचं पोरग 90 मारतय आणि शाळेचं पोरग नुसतं अंटी म्हणतय. जरा शहाणा उकी जरा. हा परपंचाचं काय बघतोस का नाही. दुधाचं काय आहे का नाही. कुठले दूध आणि कुठले काय. एक होती दुधाची 1.5-2 पिळती ती बी आता एका टायमाला आली आहे मर्दा. धारला बसलो रे बसलो की उडान मारलंच पाणी सुद्धा मारून दिना मर्दा. तुझ्या सवयीची असेल रे ती. ते असू दे. बायकोला किती महिना लागलाय. आता माझ्या बायकोला महिना लागलाय तुला मोजायचं काय कारण आहे. त्याला आपला मित्र मित्र म्हणून काय विचारतो मर्दा. मित्राची बायको म्हणजे आपल्या बहिणीसारखीच नाही. हा चांगला चांगला डोळा ठेवून आहे. आता महिना म्हणलास तर आता बघ 7वा महिना लागलाय रे. डोळा जेवणाचा आणि खर्च पुढं आहे बघ. बघले का तिला काहीतरी खावंसं वाटत असेलच की. हा काय विचारायला आलंय रे. डोळा खावायच्या वाटत्यात कुणाला कैऱ्या खावायच्या वाटत्यात. भावात चांगलं पाठ आहे की रे. लगीन झालेलं नाही लग्नानंतर काय काय असते ते कळतंय तुला. आणि बोर ते जर मागितलं असतं तर आणून दिलं असतं रे. खरं सारखी लेका राजाची मंचुरी मागतीय. कुठल्या तळ्यावरल्या राजाची. मग लेका सोम्या तुझं पोर मी कुबीजाच्या गड्ड्यासारखं होणार बघ. आता ते झाल्यावर बघायचं. व्हील तेव्हा व्हील आणि कसलं व्हील ते व्हील आधी होऊन दे. होणार 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 प्रयत्न चालू आहे ना. अरे प्रयत्न का आता 7वा महिना म्हणून सांगतो मी. आता काय तुला लेका सांगायचं राहिलं रे. काय रे. मागाशी विचारलंस तू गावात नवीन काय वार म्हणून. गावात करणीचा विषय लई जोरात चालू आहे रे. तुला माहिती आहे काय. वय तर एका गावात पूर्वी दिसली तरणी की लगेच करतात करणी. तुला सांगतो आजकालच्या प्रेमात
काय चव राहिलेली नाही बघ. नाहीतर काय. नुसता चोता झालाय रे, चिपाडावानी चोता झालाय. त्याचं झालंय कसं माहितीये का, रिस्पॉन्स विचारतो एक जण, फिरवतोय दुसराच, आणि लगीन करून मोकळा होतोय तिसराच, असं सगळा घंटा गोळ झालाय. पहिलं नव्हतं बाबा असलं काय. आता असं का घडतंय, म्हातारं बी मिशा काढून फिरते. मिशा काढल्यावर जरासं कवळं असल्यागत वाटतंय रे त्याला, खरं वर पिकलेलं असतंय त्याचं काय. काय सांगायचं मर्दा, पूर्वी कसं होतं, नवरा बायको रस्त्यानं निघाली की कासराभर अंतर असायचं दोघांच्या. अरे एसटीनं जरी गेली तरी बायको एकीकडे बसायची, नवरा दुसरीकडे बसायचा, एवढं अंतर सुरक्षित असायचं. आता काय तसं राहिलेलं नाही मर्दा. कवा भेटलं नसल्यासारखं खांद्यावर हात ठेवून फिरत्यात बाहेर गेल्याव. हो बाबा, गाडीवर जाताना मागण्याच्या पोरगीनं कवळा घातलेला असते. अरे बरोबर आहे, रस्त्याला खड्डच तसं आहे. आणि तिचं म्हणणं असं असतंय, कवळा मारला की एकटं पडण्यापेक्षा दोघं पडल्याला बरं. हे बरोबर आहे एकमेकांच्यावर होईल का. आणि आता बायकोला घेऊन कुठं जायचं म्हटलं की मोर घालून न्यायला लागतंय बाबा. होय, मोर घालून नेलं तर बरं, नाहीतर माग काय व्हेलीची गॅरंटी नाही. खरंच आहे. असू दे मर्दा, चल बायकोच्या डोळ्या जेवणाला जाऊया. चल. रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय. चल माकडा, खेळ आकडा, कल्याण 25, मुंबई केरा, बायको घालती वडाला फेरा. 7 जन्मी ह्योच मिळू दे म्हणून बांधतीया दोरा. चांगलं चाललंय, चालू दे. अरे मर्दा सोम्या, मगापासून सांगितलंयस कुणीतरी येणार. खरं येणार तरी हाय कोण? गल्लीने येणार का पारड्यानं? तुले का कायम खोल्यातच काढत बस. तुझं अजून लगीन नाही आणि मी दुसऱ्यांदा बा होणार. या जे बुंबुम एका गपकी तुझ्या बाच्या बुंबुनच झालं हे सगळं. अगं सुंदरे, मोहर सराक की. आता माग सरकून चालतंय वय. सराक मोहर. हा करूया चालू. काय अरे मुख्यावरती मी म्हणतो, ही मुख्य असताना हे झालंच कसं? काय विचारतोयस मर्दा, तुझं लगीन झालेलं नाही त्यामुळे तुला अनुभव नाही. पोरं व्हायला काय बोलायला लागते वय. या जे बुंबुम एका माग मुकी सारखं बुंबुम करतायस. बघितलंच वाटतंय गावात तर बुंबुम. अगं सुंदरे, धर हातात बाण आणि तानी उलबर. बोसक तर जाऊ दे, नाही तर बोसक तर जाऊ दे. धर नीट. अरे कारत्या बघितलंच कशी अवस्था आहे. सांगतोय एक आणि बोबड करतोय एक. काय कळत नाही काय नाही. कुठला मर्दा संसार करतोय. तिला मोहर सराग म्हणलं की माग सरागती. पाक कंपाऊंडच मोडलंय बघिनं. अरे इंजान दिसताना बारकच आहे, तर बुटबॉल पाणी असं ओढतंय का नाही, 10च्या मुठीच काढतंय. या जे बुंबुम गापत्या गपकी गिरणावर जनावलंयस का काय? अरे ती सोन्या. अरे आलं लक्षात. अरे ती पापड म्हणते, भाजून खाई म्हणते. तुला जर पोरग्याला काय बोललं तर आणायच्या आईला मधीच तोप आली बघ. पपई माझी कशी कुठे वाटत. अरे खरं प्या करत्या, तिला काय लागते बघ तरी मर्दा. अरे नुसतं तोंडानं प्या करतय, खरं तिला प्याला काय नाही. खावंसं वाटतंय, खावंसं.
म्हणून ती प्या 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 करते. मला वाटतंय तिला सोन केळच खावंसं वाटत असेल. आजे या आजे बुम बुम. हे बुमबुमच्या मागवू केले का? दोस्ताला कापून झाला बाबा लो. हरले का कारत्या ती म्हणत्या सोनक्या खाऊन कटाळलोय, आंबट काहीतरी द्या म्हणत्या. मोर आवळा देऊन हुकी मोकळा माझा. या बायकांची लांबड अशीच असायची. अरे च्या, हे काय रे सोन्या ती वाकून काय करते बघ तरी. तुला बरं रे बोलल्याला कळत नाही, वाकल्याला तेवढं दिसतंय होय. हा अरे तिला सवय जायती, जोडवं घालत असल. या आजे बुम बुम. या तर कारट्यानं वैताग आणलाय. अरे रोज एकाचं भांडण घरला आणतंय. काल शेजारच्या बाळीचा बॉल पळवून आणलेला, तो परत दिला. म्हणजे दाटून कळ आणि उठून पळ म्हणायचं. तसंच आहे मर्दा, बोलता बोलता कळ आणि धुता धुता मळ. त्या बुमबुमच्याने त्या त्याच्या नादात आपल्याला उशीर व्हायला लागलाय. काय 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 म्हणते अरे टार्झन आहे का काही. काय मर्दा तू बी ते बोलत्याला मला कळ नाही, तुला कसं कळल म्हण टार्झन आहे का? पारंब्या जर तुझ्याने उड्या मारतोस. हे बघ मर्दा, ती म्हणती या वट्यात घाला. काय रे नाही रे. अरे मग घाल की सोडावा ना सकड आणि गोर कामा. चल चल जाऊया. तिला दवाखान्यात न्यायला छोटा हत्ती बघायला पाहिजे. पंचगंगेला जायचं आहे. म्हणजे दवाखान्यात रे, पंचगंगा दवाखान्यात. अरे सोम्या बालिंग्याच्या धरणावरून सावकाश जाऊ दे, नाहीतर खड्ड्यात आदळून बोजा सगळा फाळक्यावर यायचा. तुझी काळजीच वाटायला लागली. कसं तर जाताना आपलं सावकाश सावकाश तब्येतीत घेऊन जायला पाहिजे, नाही तर काय खरं नाही. चल चल. बोल जाचा. रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय. तुझी उभारी पाहून आली झापड डोळ्यावरी. का तुझी उभारी पाहून आली झापड डोळ्यावरी. का गडबडलो नाही काळीत थाऱ्यावरी. अगं लाले लाले, अगं लई नाचलीस बघ. गावात राधा पाटील आल्यागतच वाटलं. काय नाचलीस थुई थुई थुई. अगं करूया की आपल्या लग्नाची घाई. माझ्याच्या नाता सोसवत नाही. काय लावलेस रे भाई? हा तुला तर दमच नाही. लाले मला दम आहे म्हणून तर चाललंय, नाहीतर लग्नाच्या आधीच तुझ्या काकीत पोर दिला असत. काय करत चावटपणा बोलतोयस बघ. अरे जरा काहीतरी प्रेमाचं बोल की. प्रेमाचं बोलू म्हणतीस? होय. म्हणजे की जर हे? आणि धर की माझा हातात. अरे काय अगं ए, ऐकूनच घेत नाहीस बघ. हात घे. तू हायस केवढा एवढा पण बोलतोस केवढा. हे बघला आले, मी दिवसाचा दिसतोय एवढा खरं 9च्या पुढे माझी उंचीच वाढती. वा चालतच आहेस की र. आणि ते ना मग कात्या कुठे बिझी असतोयस आणि कुठे ध्यानवर फिरतोयस रे? कुठं फिरू? गावात काय फिरायची सोय नाही राहिली बघ. का र? एका पोरीच्या मागणे 5-6 गाड्या फिरतात आणि माळाच्या महिन्यात कुत्री कशी जमतात तशी फिरतात. होय होय. आणि बिना आवाज करताना गाडी घेऊन येतात. म्हणजे ग? ते इलेक्ट्रिक रे. बर ते जाऊ दे. कात्या तुला असं नाही काय वाटत? काय ग? अरे आपल्या गावात एक 3 मजली घर असावं, आजूबाजूला कोणी नसावं. त्याला मागणं पुढणं दार असावं. तू पुढल्या दारानं कामावर गेलो की तू मागच्या दाराला बसून चॅटिंग करावं. अरे गप रे कात्या, तसं नव्ह रे.
अरे आपलं गावात एक घर असावं आणि त्या घराला अंगण असावं, त्या अंगणात बाळ खेळावं. तू त्या बाळाला धरावं, मी मागणं तुला धरावं. मग काय मज्जाच मज्जा. हे तू जरा आंबट तलपीच आहेस की रे. लाले, तुझ्या नादात मी बिशीतलं पैसे उपसल्यात आणि तू जर लग्नाला नाही म्हणलीस तर माझं भागवणार कोण? काय रे? अगं बिशीचं पैसे घे. अरे नाही रे बाबा, तुला मी कसं फसवीन? अरे दोघांना लगीन करायचं म्हणजे करायचं. चल आता फिरायला जाऊया की. चल चल चल. रस प्यायला ये म्हणलं माय, रस प्यायला ये म्हणलं माय. लक्ष्मीचा पोतराज आलाय दारात ग, लक्ष्मीचा पोतराज आलाय दारात, लक्ष्मीचा पोतराज आलाय दारात ग, लक्ष्मीचा पोतराज आलाय दारात. झुटी वाज चांग भला तळपडीचं चांग भला, झुटी वाज चांग भला तळपडीचं चांग भले. कुंकुमाचा साज मंडपात, बाया जमत्यात एक हाडावात, त्यात असती एखादी चावात, गजरा घालून फिरती या गावात. छान दिसती या गत्याच रूपात, छान दिसती या गत्याच रूपात. लक्ष्मीचं पोतराज आलाय दारात ग, लक्ष्मीचं पोतराज आलाय दारात, लक्ष्मीचं पोतराज आलाय दारात ग, लक्ष्मीचं पोतराज आलाय दारात. झुटी वाज चांग भला तळपडीचं चांग भला, झुटी वाज चांग भला तळपडीचं चांग भले. बाई कोण माती फाट्यावर जाऊन, गाडीत बसली व पिझ्झा खाऊन, नवरा येतो या टँगो लावून, याचा फायदा किती रंकाळ्यावर जाऊन. धूळ लावते तिने मिशीच्या पोरात, हे धूळ लावते तिने मिशीच्या पोरात. हे लक्ष्मीचा पोतराज आलाय दारात, हे लक्ष्मीचा पोतराज आलाय दारात, हे लक्ष्मीचा पोतराज आलाय दारात ग, लक्ष्मीचा पोतराज आलाय दारात ग. झुटी वाज चांग भला तळपडीचं चांग भला, झुटी वाज चांग भला तळपडीचं चांग भले.
लक्ष्मीचा पोतरा झालाय दारात. तुझी माझं चांग भला कोणीचं चांग भला. 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 मंडळी या वर्षी पोतरा झालाय. मोराला कोण येते ते बघूया की. बोला गणपती बाप्पा मोरया.